हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे बॉम्बे हायकोर्ट क्लर्क 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन सब्जेक्ट आहे. त्यासाठी जीके महाराष्ट्रामध्ये आज आपण टॉपिक 12 मेजर रिव्हर अँड डॅम्स ऑफ महाराष्ट्राचे एमसीक्यूज कव्हर करत आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे ही आपण कंटिन्यू स्टार्ट ठेवणार आहे टिल एक्झाम पर्यंत. तर जेव्हा ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तसंच बघा, पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे जनरल नॉलेजची. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया. इथे आपण मेजर रिव्हर अँड डॅम ऑफ महाराष्ट्राचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, विच रिव्हर इज द लॉंगेस्ट इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर बघा, ऑप्शन आहे कृष्णा, गोदावरी, तापी, भीमा. तर करेक्ट आन्सर येईल सेकंड, गोदावरी. गोदावरी इज द लॉंगेस्ट रिव्हर associate with Maharashtra, following about 1465 km in total with nearly 500 km within the state. Next, second, the Bhakra Dam is located on which river? भाकरा धरण कोणत्या नदीवर आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, तापी, कृष्णा, नन. तर करेक्ट आन्सर येईल नन, बिकॉज Bhakra Dam is located on Satluj river in Himachal Pradesh, not in Maharashtra. Okay. नेक्स्ट, थर्ड, जायकावाडी डॅम इज कन्स्ट्रक्टेड ऑन विच रिव्हर. जायकावाडी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, कृष्णा, तापी, पूर्णा. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट गोदावरी. जायकावाडी नाथसागर दॅट इज डॅम इज बिल्ड ऑन गोदावरी रिव्हर नियर औरंगाबाद. नेक्स्ट, फोर्थ, कोयना डॅम इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर. कोयना धरण सर्वाधिक कोणासाठी महत्वाचे आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इरिगेशन ओनली, second hydroelectric power generation, third flood control exclusively, and fourth navigation. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर जनरेशन, जल विद्युत निर्मिती, बिकॉज कोयना डॅम इज महाराष्ट्र लार्जेस्ट हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. नेक्स्ट, फिफ्थ, which river originate in the western ghat and flow eastward into the bay of Bengal. पश्चिम घाटात उगम पावून पूर्वेकडे बंगालच्या उपसागरात मिळणारी नदी कोणती? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट गोदावरी. गोदावरी ओरिजिनेट ॲट त्र्यंबकेश्वर इन द वेस्टर्न घाट अँड फ्लो ईस्टवर्ड. नेक्स्ट, सिक्स्थ, विच रिव्हर सिस्टम फ्लो थ्रू द मराठवाडा रिजन. ठीक आहे. मराठवाडा प्रदेशातून कोणती नदी प्रणाली वाहते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी ओनली, सेकंड कृष्णा अँड गोदावरी ट्रिब्युटरीज, थर्ड तापी एक्सक्लुझिव्हली, अँड फोर्थ मुला ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कृष्णा अँड गोदावरी ट्रिब्युटरी, कृष्णावरी गोदावरीच्या उपनद्या, बिकॉज मराठवाडा इज ड्रेन मेनली बाय द ट्रिब्युटरीज ऑफ गोदावरी दॅट इज पूर्णा अँड पैनगंगा अँड सम कृष्णा ट्रिब्युटरीज. Next, 7, the largest reservoir in Maharashtra by water storage capacity. महाराष्ट्रातील साठवण क्षमतेनुसार सर्वात मोठे जलाशय कोणते आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोयना, उजनी, जायकावाडी, इसापूर. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट जायकवाडी, बिकॉज रिझर्वायर इज द हायेस्ट स्टोरेज कॅपॅसिटी इन द स्टेट. नेक्स्ट, 8, विच डॅम इज असोसिएट विथ द कृष्णा रिव्हर सिस्टम इन महाराष्ट्र. महाराष्ट्रातील कृष्णा नदी प्रणालीशी संबंधित धरण कोणते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कोयना डॅम, उज्जनी डॅम, जायकावाडी डॅम अँड भातसा डॅम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड उज्जनी धरण, उज्जनी डॅम. उज्जनी डॅम इज ऑन द भीमा रिव्हर, अ मेजर ट्रिब्युटरी ऑन द कृष्णा. नेक्स्ट, 9, द भास्ता डॅम इज कन्स्ट्रक्टेड ऑन विच रिव्हर. भातसा धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर बघा, ऑप्शन आहे उल्हास, गोदावरी, तापी, पूर्णा. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट उल्हास. भातसा डॅम इज बिल्ट ऑन उल्हास रिव्हर अँड सप्लायज ड्रिंकिंग वॉटर टू मुंबई. तसंच बघा, कम्प्युटर अवेअरनेसची शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट, 10th, विच ऑफ द फॉलोइंग डॅम आर मल्टीपर्पज प्रोजेक्ट. खालीलपैकी कोणती धरणे बहुउद्देशीय आहेत? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जायकवाडी, कोयना, इसापूर, ऑल ऑफ द अबोव. करेक्ट आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. जायकवाडी, कोयना, इसापूर, ऑल दीज डॅम सपोर्ट इरिगेशन, वॉटर सप्लाय अँड हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर.
नेक्स्ट 11th, विच रिव्हर फॉर्म अ पार्ट ऑफ नॉर्थर्न बाउंड्री ऑफ महाराष्ट्र? महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमा भागातून कोणती नदी वाहते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट तापी, गोदावरी, कृष्णा, भीमा. द करेक्ट आन्सर आहे फर्स्ट तापी. तापी फ्लो वेस्टर्नवर्ड्स along northern महाराष्ट्र into गुजरात. नेक्स्ट 12th, विच रिव्हर सिस्टम प्रायमरी ड्रेन्स विदर्भ? विदर्भ प्रदेशाचा मुख्य जलनिस्सारण करणारी नदी प्रणाली कोणती? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कृष्णा, गोदावरी, तापी, वर्धा अँड वैनगंगा. द करेक्ट आन्सर आहे फोर्थ वर्धा अँड वैनगंगा बिकॉज विदर्भ इज ड्रेन मेनली बाय वर्धा अँड वैनगंगा रिव्हर. नेक्स्ट 13, विच डॅम इज लोकेटेड इन पुणे डिस्ट्रिक्ट? पुणे जिल्ह्यातील धरण कोणते? तर बघा ऑप्शन आहे कोयना डॅम, वरसगाव डॅम, भातसा डॅम, जायकावाडी डॅम. तो करेक्ट आन्सर आहे सेकंड वरसगाव डॅम. ठीक आहे, वरसगाव डॅम इज लोकेटेड नियर पुणे, सप्लाइज वॉटर टू द सिटी. ओके. नेक्स्ट 14, विच ऑफ दिस, ओके काय म्हटलं आहे, विच ऑफ दिस रिव्हर इज नॉट ईस्ट फ्लोईंग? ओके, खालीलपैकी कोणती नदी पूर्ण वाहिनी नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट गोदावरी, कृष्णा, तापी, भीमा. द करेक्ट आन्सर आहे थर्ड तापी. तापी इज द वेस्ट फ्लोइंग रिव्हर ड्रेइंग इन टू द अरेबियन सी. ओके. नेक्स्ट 15, द कॉम्बिनेशन ऑफ कोयना, जायकवाडी अँड उज्जैनी डॅम बेस्ट रिप्रेझेंट? कोयना, जायकवाडी, उज्जैनी धरणांचा समूह कशाचे उत्तम उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्लड कंट्रोल ओनली, सेकंड इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, थर्ड नेव्हिगेशन ओनली अँड फोर्थ इंडस्ट्रियल वॉटर सप्लाय ओनली. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटिग्रेटेड वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, एकात्मिक जलसंपदा व्यवस्थापन, सिंचन, पाणी पुरवठा व ऊर्जा. बिकॉज these project together support agriculture, drinking water supply and energy generation. ओके. तसंच बघा जनरल अवेअरनेस, मॅथ्स, कम्प्युटर अवेअरनेस, मराठी व्याकरण आणि इंग्लिश ग्रामर सर्वच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.